एक धाडसी कल्पना. फक्त 3 दिवसात सगळ्यात महत्वाचा संवाद बदलून आयुष्य बदलता येतं. पण 3 दिवसात आयुष्य खरंच बदलू शकतं का? चला या कल्पनेचा विचार करूया. हे आव्हान खूप सोपं आहे. फक्त 3 दिवस स्वतःशी नव्या पद्धतीने बोलायचं आहे. आपल्या सगळ्यांच्या मनात एक टीकाकार असतो जो आपल्याला नेहमीच मागे खेचत असतो. हे शब्द कदाचित साधे वाटतील, पण तेच आपलं वास्तव आणि क्षमता ठरवतात. अगदी बरोबर. नकारात्मक विचारांमधून कधीच सकारात्मक आत्मविश्वासपूर्ण आयुष्य मिळू शकत नाही. मग उपाय काय? तर फक्त 3 दिवसांसाठी स्वतःशी एक नवीन संवाद सुरू करण्याचा प्रयत्न. ही पद्धत खूपच सोपी आहे. स्वतःच्या मनात येणारे नकारात्मक विचार पकडा आणि लगेच बदला. बघा, हा बदल भीतीच्या जागी शक्यता निर्माण करतो. किती मोठा बदल आहे हा दृष्टिकोनातला. हेच नवीन उत्तर आहे. जोपर्यंत ते मनात रुजत नाही तोपर्यंत विश्वासाने म्हणत राहा. आता पाहूया हे आत्मसन्मान कसा वाढवतं. तुलनेतून बाहेर पडून स्वतःला महत्त्व देण्याकडे. हे ठामपणे म्हटल्याने सगळा खेळच बदलतो आणि आपण तुलनेच्या सापळ्यातून बाहेर पडतो. आणि गंमत म्हणजे ही काही केवळ इच्छाशक्ती नाहीये, यामागे मानसशास्त्र आहे. सततच्या सरावाने आपलं मन मजबूत होतं आणि सकारात्मक बोलणं आपली सवय होऊन जाते. यातून दिसतं की एक लहानशी सुरुवातसुद्धा पुढे जाऊन किती मोठा बदल घडू शकते. जेव्हा आतला संवाद बदलतो तेव्हा बाहेरचं जगसुद्धा तसाच प्रतिसाद देऊ लागतं. जसा आतला विश्वास वाढतो तशाच नव्या संधी आकर्षित होतात. आत्मविश्वास चुंबकीय बनतो. लोक वेगळ्या पद्धतीने वागू लागतात कारण ते पाहतात की एखादी व्यक्ती स्वतःला कशी वागणूक देते. शेवटी गोष्ट इतकीच आहे की जग शंकेला नाही तर विश्वासाला प्रतिसाद देतं. धैर्य म्हणजे भीती नसणं नव्हे, तर त्याची सुरुवात स्वतःशी होणाऱ्या खाजगी संवादातून होते. शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न, जर आपले विचार बीज असते तर त्यातून आयुष्याचं कोणतं झाड उगवलं असतं?